चॅनलवर तुम्हाला MS एक्सेल बेसिक ते ॲडव्हान्स पूर्णपणे मराठीमध्ये शिकवणार आहे. या एक्सेल सिरीजमध्ये मी तुम्हाला अगदी 0 लेवल पासून एक्सेल शिकवणार आहे. तुम्ही विद्यार्थी असाल किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल तर हा कोर्स तुमच्यासाठी युजफुल आहे. तर आपण जास्त वेळ न घेता चला तर सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपण एक्सेल ओपन कसे करायचे ते आपण सर्वात पहिले बघतो. त्याच्यामध्ये 3 पद्धती आहे. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे की आपण इथं सर्च बार मध्ये जाणार, इथं आपण एक्सेल टाईप करणार. ही पहिली पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे आपण इथं कीबोर्ड मध्ये इंडो आर दाबणार आणि याच्यानंतर इथं एक्सेल टाईप करणार. दुसरी पद्धत ती आहे. तिसरी पद्धत आहे याच्यामध्ये आपण काय करणार, इथं स्टार्ट मेनू मध्ये जाणार, याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा फोल्डर ओपन करणार आणि त्याच्यामध्ये आपण इथं पहिला ऑप्शन बघणार एक्सेल. असं आपण 3 प्रकारे इथं एक्सेल आपण ओपन करू शकतो. याच्यानंतर आपण इथं बघू शकता की आपल्यासमोर स्क्रीन आपल्याला एक्सेलची असे स्क्रीन येत आहे. तर याच्यामध्ये आपण तर ऑटोमॅटिक आपलं काय दिलेलं आहे, त्यांनी टेम्पलेट दिलेलं आहे, चार्ज दिलेलं आहे, फॉर्म्युला दिलेला आहे आणि आपल्याला मंथली बजेट दिलेलं आहे. तर आपल्याला तसं न करता आपल्याला ब्लँक वर्कबुक घ्यायचंय. त्यासाठी आपण इथं ब्लँक वर्कबुकला क्लिक करून घेणार. याच्यानंतर आपल्यासमोर हा एक्सेलचा आपल्याला इथं मेन इंटरफेस आपल्याला असं दिसेल. याच्यामध्ये आपण एक एक पहिले समजून घेऊ. हा आहे तुमचा टायटल बार. याच्यानंतर हे जे दिसत आहे होम टॅब, इन्सर्ट टॅब, हे टॅब आहे, वेगवेगळे टॅब्स आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हा ग्रुप्स आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप्स आहेत. जसं होम टॅब आहे तर होम टॅब आहे. जसं हा क्लिपबोर्ड ग्रुप्स आहे, फॉन्ट ग्रुप्स आहे, इथं वेगवेगळे ग्रुप्स आहे. त्याच्यानंतर हा जो आहे त्याला नेम बॉक्स म्हणतात. याच्यानंतर हा तुमचा आहे फॉर्म्युला बार. हा तुम्ही फॉर्म्युला बार आहे. इथं तुम्ही शीट्स घेऊ शकता, जी नवीन तुम्हाला शीट्स पाहिजे असेल. इथून शीट्स घेऊ शकता. इथं तुमचं झूम लेवल आहे, तुम्हाला झूम लेवल कमी जास्त कसं करायचं इथून तुम्ही कमी करू शकता. याच्यानंतर हा जो दिसतोय तर याला कॉलम म्हणतात. जे दिसतंय याला कॉलम म्हणतात आणि आडवे जे असतात त्याला रो म्हणतात. आणि याच्यामध्ये जे दोघाला जॉईन करतो त्याला सेल म्हणतो. याच्यानंतर हा आहे फॉर्म्युला बार. तर फॉर्म्युला बार मध्ये जे पण आपण सेल मध्ये टाईप करणार ते आपल्याला फॉर्म्युला बार मध्ये दिसणार. समजा एखाद्या वेळेस जर आपला फॉर्म्युला फार मोठा असेल तर आपण हा जो फॉर्म्युला बार आहे तर आपण त्याची जी साईज आहे फॉर्म्युला बार मध्ये आपण इथं वाढू शकतो. समजा त्याच्यामध्ये जर एखादा मोठाही फॉर्म्युला असेल तर आपण इथं सहज ते बघू शकतो. याच्यानंतर एक्सेल मध्ये सर्वात महत्वाचं असतं त्याच्यामध्ये शीट्स. जर एखादं जर बघितलं गेलं तर की एका शीट्स मध्ये आपल्याला जर बघायचं, समजा की याच्यामध्ये कॉलम किती आहे, रो किती आहे, ते जर बघायचं असेल तर आपण काय करणार, कंट्रोल डाऊन एरो दाबणार. सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये एक्सेल मध्ये रो किती आहे, त्यासाठी आपण कंट्रोल डाऊन एरो दाबणार. म्हणजे आपण इथं बघू शकता की एका एक्सेलच्या शीट मध्ये 10,48,576 असे रो आहे. त्यानंतर आपण इथं कंट्रोल अप दाबणार. याच्यानंतर तसंच आपल्याला काय करायचंय, त्याच्यामध्ये कॉलम बघायचे. तर कॉलम मध्ये काय करणार, आपण कंट्रोल दाबून इथं राईट साईडचा बटन दाबणार. पण इथं आपल्याला शेवटचं दिसत आहे त्याच्यामध्ये XFD, पण आपल्याला पर्टिक्युलर डिजिट दिसत नाही. त्यासाठी आपण काय करणार, मला जर पर्टिक्युलर डिजिट बघायचं किंवा कॉलम एका शीट मध्ये एक्सेलमध्ये एका एक्सेलच्या शीट मध्ये किती कॉलम असतात त्यासाठी आपण काय करणार, इथं कंट्रोल लेफ्ट दाबणार आणि याच्यानंतर हा जो पॉइंट आहे या पॉइंटला आपण इथं प्रेस करणार. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला रो पण दाखवणार आणि कॉलम पण दाखवणार. जसं आपण बघितलं गेलं की 10,48,576 काय आहे, रो आहे आणि 16,384 काय आहे, कॉलम आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये इथं आपलं एक्सेलचं इंट्रोडक्शन संपलं आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण एक्सेलचा फाईल टॅब हा आपण शिकणार आहोत. जर तुम्हाला एक्सेल डीप मध्ये शिकायचा असेल तर हा कोर्स एंड पर्यंत नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि एक्सेल सिरीज आणि ही एक्सेल सिरीज मिस नको असेल तर
चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.